लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. बातमी कर्जमाफी संदर्भातली. 30 जूनच्या आधी कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज सरकार माफ करणार आहे. सोबतच नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. त्यांचा विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आता आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. होय, कर्जमाफीबाबत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. पंढरपूर या ठिकाणी रोहित पवारांचं आपल्याला जे आहे ते उपोषण बघायला मिळत आहे. त्यातूनच एक मोठी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. मुख्यमंत्र्यांची एक वेगळी घोषणा झालेली आहे आणि इकडे उपोषणादरम्यानची देखील एक मोठी अपडेट अचानक समोर आलेली असून कर्जमाफीबाबत सर्वात मोठा निर्णय सरकारने केलेला आहे. होय बघा, आता रोहित पवार यांच्या आंदोलनाकडे सरकारला पण लक्ष द्यावंच लागलं आणि अखेर निर्णय घ्यावाच लागला असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा, रोहित पवार यांच्या काय मागण्या होत्या आणि सरकारकडून नेमक्या कोणत्या मागण्या मान्य आहेत आणि सरकारकडून आणखीन कोणत्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे यासाठी रोहित पवारांचं काय म्हणणं आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण एक आनंदाची पण बातमी आलेली असून 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफ आता जे आहे ती शेतकऱ्यांचं केलं जाणार असल्याची जी बातमी आहे ती सर्वात आधी आपल्याकडे आलेली असून ते आता आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून सर्व अपडेट बघायला मिळेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती देखील टाका. तर चला संपूर्ण माहिती आपण बघूया. तर बघा, या ठिकाणी आता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. होय, शेतकरी बांधवांनो, अखेर निर्णय झालेला आहे. कर्जमाफीबाबत आनंदाची बातमी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे. होय, आता लाखो शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आणि आता 2 लाख रुपयांची कर्जमाफी, 50,000 रुपयांचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBTच्या अंतर्गत जमा केलं जाणार आहे. तर चला, रोहित पवारांच्या नेमक्या काय मागण्या आहेत हे आपण बघूयात आणि सरकारने नेमक्या कोणत्या मागण्या मान्य केल्यात आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार. खरंच उद्यापासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे का की दुसरीच कोणती तारीख आहे ती पण माहिती तुम्हाला मी देणार असून तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण आता ही सर्वात मोठी बातमी समोर आली असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी रोहित पवारांचं काय म्हणणं आहे हे सर्वात आधी तुम्हाला सांगतो. त्यानंतर मुख्यमंत्री आज काय म्हणाले ते आपण बघूयात. तर बघा, रोहित पवार यांनी सरकारच्या कर्जमाफीवर कडक शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले की ही कर्जमाफी नाही तर कर्ज वसूल आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होण्याऐवजी त्यांच्याकडून जे आहे ती पैसे जे आहे ती वेगळ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात जी पैशाची रक्कम आहे ती त्यांना भेटायला पाहिजे होती, ती भेटत नाही असं मुख्य म्हणणं जे आहे ते रोहित पवार यांचं आहे. स्पष्टपणे म्हणणं आपल्याला रोहित पवारांचं बघायला मिळत आहे. त्यानंतर त्यांची एक मागणी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते पण बघा. सरकार 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 2 लाखांच्या वरची रक्कम, उदाहरणार्थ 3,25,000 रुपये असेल तर वरचे जे आहे ती रक्कम जी असेल शेतकऱ्यांना 1,25,000 रुपयांची जी काय रक्कम कमी जास्त असेल ती रक्कम शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे असं कोणाचं म्हणणं आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहित पवारांचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे. आता एकंदरीत जर विचार केला तर बघा, आलेल्या माहितीनुसार सरसकट कर्जमाफीची मागणी ही रोहित पवार यांनी काल केलेली होती. म्हणजे बघा, आज पण केलेलीच आहे. त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांवर कोणतेही अट न लादता ज्यांचे कर्ज 2 लाखांच्या वर आहे त्यांनी थेट 2 लाखाची सरसकट कर्जमाफी त्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. का आता एकंदरीत जर विचार केला तर सरसकट कर्जमाफी करावी असं स्पष्ट म्हणणं रोहित पवार यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर चला, आता अजून त्यांच्या काय मागण्या आहेत आणि सरकारने नेमकी शेतकऱ्यांना दिलासा देणारी काय घोषणा केलेली आहे आता ती माहिती तुम्हाला सांगतो. बघा, सरकारचा पण मोठा निर्णय झालेला आहे. आता शेतकरी खुश होणार आहेत, कारण कर्जमाफीबाबत सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता केलेली आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आता शेवटपर्यंत तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत चला. तर बघा, या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार आणखीन मागणी रोहित पवारांची एक बघायला मिळते. त्यांनी आता विठ्ठलाच्या चरणी पंढरपुरात सुरू केलेले आंदोलन आता थांबवण्याचा आणि दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झाला असं देखील काही जण टीका करतायत. असा आरोप देखील त्यांनी केला आहे. परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणावर ठाम राहू असा इशारा देखील त्यांनी दिल्याचा आपल्याला बघायला मिळालेला आहे. यावर आता सरकारच्या आणि इतर नेत्यांची भूमिका काय ते पण बघण्याचं काम करणारच आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता स्पष्ट
घोषणा करून टाकलेल्या आहे शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट त्यांनी माहिती दिलेली आहे. बघा आता प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपलं पण कर्जमाफ व्हावा, आपल्याला दिलासा मिळावा, कारण एकीकडे पाऊस एका वर्षी खूप जास्त होतो तर एका वर्षी कमी पाऊस होतो, एका वर्षी जास्त पावसामुळे शेती पिकाचं नुकसान होतं तर एका वर्षी कमी पावसामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान होतं. यामुळे शेतकरी दरवर्षी त्रस्त आहे हे तर आपल्याला बघायला मिळतं. यामुळे शेतकऱ्याला मदत करणं हे खूपच गरजेचं असतं आणि महत्त्वाचं असतं, कारण आता काही जण काय म्हणतात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, नुकसान भरपाई दिली, अशा प्रकारचं काही जण डायरेक्ट बोलण्याचं काम करतात. पण त्यांना ही माहिती नसतं की जर ती नुकसान भरपाई 30,000 येत असेल तर इकडे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं असतं. जर पीक विमा 20,000चा येत असेल, 40,000चा येत असेल तर इकडे शेतकऱ्याचं 2-2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं असतं. हे कोणाला दिसत नाही, म्हणजे 2 लाख रुपयांचं नुकसान दिसत नाही, पण 30,000 रुपये हे पीक विमा नुकसान भरपाईचे दिलेले दिसतात असं देखील आपल्याला पाहायला मिळत असतं. पण बघा आता एका प्रकारे सरकारकडून एक दिलासा आता मिळणारच आहे, कारण तो म्हणजे कर्जमाफीचा आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा. कर्जमाफीची आता आपल्याला बघायला मिळते का की आता या आधी कर्जमाफी झाली त्यापेक्षा कमी कर्जमाफी होते, याकडे पण आपल्याला आता लक्ष देणं गरजेचंच राहील. बघा आता एक आनंदाची पण बातमी आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट आता घोषणा केलेली असून थेट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबतची माहिती आता त्यांनी दिलेली आहे. ते काय म्हणाले आहेत तुम्हाला मी दाखवतो. तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफी होईल का? तुम्हाला 50,000 रुपयांचं अनुदान भेटेल का? तुमचं 2 लाखाचं कर्ज माफ होईल का नाही? हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला लवकरात लवकर काही कामे करून ठेवायची आहेत. जर तुम्ही ती कामे केली नसतील तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. लवकर आता सरकारने सांगितलेली ती कामे करा. मग आता नेमकी कोणती कामे करावी लागतील की जेणेकरून आपल्याला कर्जमाफीचा फायदा होईल, ती पण माहिती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही ती माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला पण कळेल की नेमकी कोणती 2 कामे करायची, आणि जर तुम्ही ती 2 कामे केली तर तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत येईल आणि 2 लाख रुपयांची कर्जमाफी ही तुमची पण 100% होऊन जाईल. तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला, रोहित पवारांचं काय म्हणणं आहे, आता त्यांचं आंदोलन खूप तीव्र सुरू आहे, उपोषण तीव्र सुरू आहे आणि याकडे देखील लक्ष देणं गरजेचंच आहे, कारण की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरिता हे रोहित पवारांचं आंदोलन आपल्याला बघायला मिळत आहे, उपोषण बघायला मिळत आहे. कारण की आता दरवेळेस म्हणजे असं होत नसतं की कोणी येतं उपोषणाला बसतं, पण एक राजकीय माणूस हा उपोषणाला बसणं म्हणजे हे आश्चर्यकारक गोष्ट आपल्याला बघायला मिळत असते. पण आता रोहित पवारांनी जे आहे ते उपोषण सुरू केलेलं आहे, का तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, कर्जमाफी सरसकट व्हावी, असं मुख्य त्यांचं जे आहे ते उद्देश आता सरकारकडे मांडण्याचं काम त्यांना करायचं आहे. आणि आता सरकार मागण्या मान्य करणार का, याबाबतची देखील मोठी माहिती आता समोर आलेली आहे. तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी आता मिळणार आहे. बघा या ठिकाणी सदाभाऊ खोत यांचा टोला काय आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीका करताना म्हटले की हे अन्नत्याग आंदोलन त्यांच्या मागील सरकारच्या काळातील पापांचा मोक्ष प्राप्तीसाठी सुरू आहे, अशी डायरेक्ट खोचक टीका केल्याचं देखील बरेच जण म्हणत आहेत. सदाभाऊ यांचा जे आहे ते असा टोला आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे काय माहिती दिलेली आहे ते बघूयात. मुख्यमंत्री राज्याचे जे देवेंद्र फडणवीस जे आहे ते यांनी नेमकं काय निर्णय घेतलाय, पत्रकार परिषद घेतली आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना मोठी खुशखबर दिलेली आहे. कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांसाठी आता मोठा निर्णय झालेला आहे. तर चला, काय निर्णय झालाय ते तुम्हाला लगेच दाखवतो. बघा, सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं आहे आणि आता कधीपासून कर्जमाफी सुरू होत आहे आणि 50,000 रुपयांचं अनुदान कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे, संपूर्ण अपडेट आपण बघत आहोत. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता या कर्जमाफीमध्ये सरकारने कोणत्याही कठीण अटी व शर्ती ज्या आहेत ती घातलेल्या नाहीत. जवळपास 40 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय या कर्जमाफीचा थेट फायदा मिळणार आहे. म्हणजे 40 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय डायरेक्ट फायदा भेटणार आहे. बँकिंग व्यवस्था टिकवण्यासाठी मर्यादा. बघा, आता त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील बँकिंग सिस्टम विशेषतः जिल्हा सहकारी बँका टिकून राहिल्या पाहिजेत, यासाठी एकच नियम देखील आता या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे लावण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी वारंवार कर्ज माफी मिळाली आहे त्यांचे कर्ज एका ठराविक मर्यादित रकमेमध्ये माफ केले जाईल आणि उर्वरित रक्कम त्यांना भरावी लागेल, असं त्यांनी सांगितलं आहे. जर सर्व रक्कम सरसकट माफ केले तर राज्याची बँकिंग व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे
मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. बघा, कर्जमाफीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि त्यातील अडचणी सोडवण्यासाठी एक विशेष उपसमिती तयार करण्यात आलेल्या या समितीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी आता जी आहे ती मोठी माहिती दिलेली आहे. बघा, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच इतर काही मंत्री त्यामध्ये समाविष्ट आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया आता पुढे जाताना ज्या काही तांत्रिक किंवा व्यावहारिक अडचणी येतील त्या अडचणी आता समिती जी आहे ती वेळोवेळी सोडवणार आहे. राजकीय हेतू नाही. फडणवीस यांनी ठामपणे सांगितले की या कर्जमाफी मागे कोणताही राजकीय हेतू किंवा निवडणुकींचा स्वार्थ नाही. विरोधी पक्षाने कोणत्याही मोठी मागणी किंवा आंदोलन न करता सरकारने स्वतःहून ही कर्जमाफी जाहीर केली आहे. जर राजकीय फायदा घ्यायचा असता तर 2029च्या निवडणुकीचा विचार करून 2028च्या शेवटी ही कर्जमाफी करता आली असते, पण शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने हा निर्णय आताच घेतला आहे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर चला, आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे, आता ही माहिती तुम्हाला दाखवतो. बघा, आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, आता हवामान बदलामुळे शेतीसमोर मोठी संकटे उभे राहिलेली आहेत. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर हवामान बदलाचा परिणाम न होणारी शेती करण्यावर सरकार भर देत असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अडचण आली नाही पाहिजे. तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मदतीचा पण उल्लेख केलेला आहे. 10 वर्षात महाराष्ट्राला 2 लाख कोटी मिळाले होते, तर मोदी सरकारच्या 10 वर्षात 12 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले. देशातील बळीराजा, बघा आलेल्या माहितीनुसार देशातील बळीराजा योजना फक्त महाराष्ट्राला मिळाली, ज्यातून 100 धरणे पूर्ण केली जात आहेत आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतील तब्बल 30% धरणे एकट्या महाराष्ट्रात आहेत. बघा, ही मोठी आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांसाठी आहेच असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा, आता शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी केली जाणार आहे. 40 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना बिना अटीचा फायदा थेट होणार आहे. म्हणजे कोणतीही अट त्यांना जे आहे ते बघायला मिळणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा, आता महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीसाठी विरोधक पण आक्रमक आहेत आणि इकडे आता सरकारचं म्हणणं आहे की यामध्ये जाचकाठी नाही आहेत आणि 40 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना डायरेक्ट बिना अटीची कर्जमाफी द्यायला आता सुरुवात केली जाणार असून यामुळे आता चांगला दिलासा मिळणार आहे. तर बघा, आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, तर या ठिकाणी आता बँक खाते तपासणी केली जाणार आहे. जर त्यामध्ये शेतकऱ्यांची आता संपूर्ण तपासणी केली जाईल, खरंच हे शेतकरी आहेत का की दुसरा कोणता उद्योगधंदा आहे, कुठून रक्कम येते, ही सर्व काही तपासणी होईल आणि गरजू शेतकरी त्यामध्ये निवडले जातील आणि जे कोणी गरजू शेतकरी असतील त्यांची ही कर्जमाफी सरकार करणार आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना लाभ भेटणार नाही. ज्या शेतकऱ्यांना खरंच मदतीची गरज आहे, पैशाची अडचण आहे, ज्या शेतकऱ्यांचं खरंच जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सर्व काही शेतीवरतीच अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार असून या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. तर बघा, आता कर्जमाफीचा लाभ न मिळणारे म्हणजे आता कार वगैरे असतील, फार्म हाऊस असतील, म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे शेतकरी असतील त्यांना कर्जमाफीचा हा लाभ भेटणार नाही अशी पण माहिती समोर आलेली आहे. तर चला, कर्जमाफीला कधीपासून सुरुवात होईल आता ही माहिती देखील तुम्हाला मी देण्याचं काम करतो. तर बघा, आता कर्जमाफीला सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये ती कधीपासून, तर आता एक सर पाहायला गेलं तर 29 जूनपासून कोणतीही अपडेट येऊ शकते. अचानक कर्जमाफीला सुरुवात होऊ शकते. 29 जून ते 5 ते 6 जुलैच्या आसपास कर्जमाफीला पूर्णपणे सुरुवात होऊ शकते अशी एक सूत्रांकडून माहिती मिळत आहे. जर यामध्ये काही बदल झाला, सरकारने निर्णय काही बदलला किंवा कर्जमाफी करण्याची नवीन तारीख जर काही जाहीर केली, आता 10 दिवसात एखाद्या वेळेस निर्णय होऊ शकतो आणि कर्जमाफी अचानक सरकार सुरू करू शकतं, कारण पूर्ण तयारी झालेली आहे. आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे अनुदानाचं टाकणं बाकी आहे, कर्जमाफीचा लाभ देणं बाकी आहे. शेतकऱ्यांना एक कर्जमाफी आणि इकडे 50,000 रुपयांचं थेट अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. लाखो शेतकरी बांधवांना त्या एक मोठा दिलासा मिळणार असून सर्व काही शेतकरी आता चांगलेच खुश आता होणार आहेत असं देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका. यावर तुमचं काय म्हणणं आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला नक्कीच कळवा. आता बघायला गेलं तर कर्जमाफीला सुरुवात ही पुढच्या 10 दिवसानंतर
केली जाऊ शकते. टप्प्याटप्प्यात 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाऊ शकतं. त्यानंतर कर्जमाफीचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दिले जाऊ शकतात आणि शेतकरी बांधवांनो आता हे कर्जमाफीची रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्हाला काही कामे करायची आहेत. EKYC, आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक आहे का, बँक खात्याशी संलग्न आहे का, त्यानंतर पासबुक वगैरे, आधार कार्ड वगैरे सर्व काय तुमच्याकडे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. व्यवस्थित तुम्हाला पुन्हा नंतर कागदपत्रे काम सर्व काय करावं लागणार आहे, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि तुम्हाला एक मोठा फायदा जे आहे ते कर्जमाफीच्या माध्यमातून मिळू शकतो. आता तुम्हाला काय वाटतंय, सरकारने आणखीन अटी कमी करायला पाहिजे का, की आता सरकारने नवीन निर्णय घेऊन पूर्ण एकदम जे 40 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना आणखीन लाभ सरसकट द्यायला पाहिजे का, याबद्दलची तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि आता रोहित पवार यांच्या मागण्या सरकारने लवकर मान्य कराव्यात अशा देखील शेतकऱ्यांच्या आपल्याला प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. आता सर्व माहिती आपण पाहिली आहे. धन्यवाद.